In last lecture, we have studied the types of mushroom, button mushroom, oyster किंवा डिंगरी मशरूम, पॅडी स्ट्रॉ मशरूम आणि मिल्की किंवा दूध चट्टा मशरूम. तर आपण हे 4 टाइप्स त्याची थोडक्यात माहिती पाहिली. मशरूमचे हे मुख्य 4 टाइप जे इंडियामध्ये कल्टिवेट केले जातात. तर आपल्याला मशरूम कल्टिवेशनचं टेक्निक्स किंवा मशरूम प्रोडक्शनचं टेक्निक पाहायचं. तर टेक्निक पाहताना आपल्याला अगोदर त्याला काय काय लागतं, काय रिक्वायरमेंट्स आहेत मशरूम प्रोडक्शनचे. त्याच्यामध्ये मुख्यतः 3 रिक्वायरमेंट आहेत: इन्फ्रास्ट्रक्चर, इक्विपमेंट्स आणि मटेरियल. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा, इक्विपमेंट्स म्हणजे काही मशिनरी काही लागतील किंवा अवजारं किंवा काय वेगवेगळ्या मशीन्स, आणि मटेरियल्समध्ये साहित्य काय काय लागतं. तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बिल्डिंग आली, जागा आली, तुमचं शेड असेल किंवा सावली असेल ते सगळं आलं, किंवा प्लास्टिक काय लागत असेल, झाकण काय लागत असेल, तर ते इन्फ्रास्ट्रक्चर. तर आपण काय पाहणार आहोत आता, रिक्वायरमेंट्स ऑफ मशरूम प्रोडक्शन. त्या 3 रिक्वायरमेंटमधली पहिली रिक्वायरमेंट आहे इन्फ्रास्ट्रक्चर. फॉर ऑयस्टर मशरूम प्रोडक्शन, पार्शियली व्हेंटिलेटेड कव्हर्ड एरिया ऑफ स्पेसिफिक साइजेस. जर आपल्याला ऑयस्टर मशरूम प्रोडक्शन करायचे असेल तर त्याला सावली आणि व्हेंटिलेशन दोन्ही आवश्यक. पार्शियली व्हेंटिलेटेड कव्हर्ड एरिया ऑफ स्पेसिफिक साइजेस. तर मटेरियल्स लाईक बांबू, म्हणजे त्या शेडसाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काय काय मटेरियल्स लाईक बांबू, ग्रास, पॉलीइथिलीन, फायबर सीड्स इटीसी कॅन बी युटिलाइज फॉर बिल्डिंग द स्ट्रक्चर. जे काय आपण इन्फ्रास्ट्रक्चरचं स्ट्रक्चर उभा करणार आहे त्याच्यासाठी बांबू, ग्रास, पॉलीइथिलीन किंवा फायबर सीड्स लागतात. दॅट कॅन बी युटिलाइज फॉर बिल्डिंग द स्ट्रक्चर. फॉर बटन मशरूम कल्टिवेशन, कंपोस्टिंग यार्ड. हे झालं ऑयस्टरचं पाहिलं. आता कंपोस्ट बटन मशरूमसाठी काय काय लागतं बघा. कंपोस्टिंग यार्ड, जे कंपोस्ट म्हणून मटेरियल वापरणार आहे, रॉ मटेरियल, तर त्याच्यासाठी कंपोस्ट यार्ड, पाश्चरायझेशन चेंबर्स, त्याला बंकर किंवा टनेल म्हणतात. परत स्पॉनिंग रूम, स्पॉन तयार करण्यासाठी किंवा स्पॉनचं निर्मिती करण्यासाठी रूम, स्पॉनिंग रूम. इन्सुलेटेड AC, म्हणजे त्या स्पॉन रूमला AC असावा लागतो, इन्सुलेटेड. आणि क्रॉपिंग रूम्स आर ऑल्सो इसेन्शियल, जे स्पॉनिंग रूम आणि क्रॉपिंग रूम. तर हे बटन मशरूमसाठी आवश्यक असणं. पाश्चरायझेशन चेंबर, इन्सुलेटेड स्पॉनिंग रूम, क्रॉपिंग रूम, these materials आणि कंपोस्टिंग यार्ड, these आर रिक्वायर्ड फॉर बटन मशरूम. ऑयस्टरसाठी आपण काय, बांबू, ग्रास, पॉलिथिन, फायबर सीड सिटी वापर, आणि विशिष्ट एरिया व्हेंटिलेटेड आणि झाकलेला असं. तर हे झालं इन्फ्रास्ट्रक्चर. बटन आणि ऑयस्टरच्या बाबतीत जे लागतं तेच थोड्याफार प्रमाणात दुसरीकडे पण दुसऱ्या टाईपला पण लागतं. ऑयस्टरसाठी आपण बांबू, ग्रास, पॉलिइथिलीन आणि फायबर सीड्स म्हटलं. आणि बटन मशरूमसाठी स्पॉनिंग रूम, इन्सुलेटेड AC असावी, क्रॉपिंग रूम आणि पाश्चरायझेशन चेंबर्स आणि कंपोस्टिंग यार्ड, अशा 3-4 गोष्टी बटन मशरूम प्रोडक्शनसाठी आवश्यक. तर इक्विपमेंटच्या बाबतीत, तर दुसरा पॉईंट रिक्वायरमेंट मधला इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स म्हणजे वेगवेगळ्या मशिनरी बघा. एअर कंडिशनर, जी AC एअर कंडिशनर असावा किंवा AC असावा. एक्झॉस्ट फॅन, म्हणजे रूममधली गरम हवा बाहेर काढणारा एक्झॉस्ट फॅन. स्प्रे पंप, फवारणीचा पंप. स्टीम बॉयलर, काय उष्णता लागत असेल तर स्टीम बॉयलर. कंपोस्ट टर्नर, कंपोस्ट पलटी करणारा टर्नर. ह्युमिडिफायर, म्हणजे तुम्हाला ह्युमिडिटी वाढवायची असेल, तयार करायची असेल तर ह्युमिडिफायर. वेइंग बॅलन्स, वजन काटा. ह्युमिडिटी आणि टेम्परेचर रेकॉर्डर और हायग्रोस्कोप, म्हणजे टेम्परेचर मोजणारा, ह्युमिडिटी मोजणारं यंत्र, कंपोस्ट टर्नर, वजन काटा, ह्युमिडिफायर, स्प्रे पंप, स्टीम बॉयलर, एक्झॉस्ट फॅन आणि AC. तर अशा मशिनरीची किंवा इक्विपमेंटची गरज. हा झाला दुसरा पॉईंट रिक्वायरमेंटमध्ये, ज्याला आपण इक्विपमेंट्स म्हणताय. एअर कंडिशनर, ह्युमिडिफायर, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी रेकॉर्ड करणारा, हायग्रोस्कोप, वे बॅलन्स, ह्युमिडिफायर, कंपोस्ट टर्नर, स्टीम बॉयलर आणि स्प्रे पंप.
आणि एक्झॉस्ट फॅन. तर अशा वेगवेगळ्या इक्विपमेंटची ज्यावेळेस आपण मशरूम प्रोडक्शन करतो त्यासाठी हे लागणाऱ्या गोष्टी. आता मटेरियल्समध्ये मटेरियल्स 2-4-5 प्रकारचे आहेत. त्यातलं पहिलं मटेरियल आहे ॲग्रो वेस्ट रॉ मटेरियल. जे आपल्याला कंपोस्टिंगसाठी काडी लागणार आहे किंवा दसकटं लागणार आहेत किंवा स्ट्रॉ लागणार आहेत, तर त्याला ॲग्रो वेस्ट किंवा रॉ मटेरियल भेटतं. पॅडी, व्हीट, ज्वार, सोयाबीन स्ट्रॉ, त्याचे काड, ज्वारीची चिपाडं किंवा गव्हाचे आणि भाताचे काड, सोयाबीनचे काड आणि शुगरकेनचे ट्रॅश, पाचट, कापसाचे प्लांट्स वाळलेले, हे ETC आर जनरल यूज ॲज रॉ मटेरियल. इट शुड बी सफिशियंटली ड्राईड अँड स्टोर्ड. तर हे सगळं काडी, स्ट्रॉ, हे सगळं चांगल्या प्रकारे वाळवलेलं आणि ठेवलेलं असावं, काळं पडलेलं नसावं. असं हे मटेरियल, त्याला आपण ॲग्रो वेस्ट रॉ मटेरियल म्हटलं. पॅडी, व्हीट स्ट्रॉ, सोयाबीन स्ट्रॉ, कॉटन स्टॉक्स, शुगरकेन ट्रॅश, हे ETC materials are required and it is called as agro waste raw material. दुसरं कंटेनर्स, म्हणजे भांडी किंवा टीप असेल, हौद असेल किंवा अजून काय बीन्स असतील. तर फॉर मशरूम प्रोडक्शन पॉलिइथिलीन बॅग्स, प्लास्टिकच्या पिशव्या लागतात. पॉलिइथिलीन बॅग्स आर रिक्वायर्ड, युज्ड वाईडली कंटेनरसाठी. इट्स थिकनेस शुड बी 18 to 100 gauge and size is 18 to 20 इंच इन लेंथ. पिशवीची लांबी, रुंदी 18 ते 22 इंच असावी, सेंटीमीटर नाही, 18 ते 22 इंच. पिशवीची जाडी त्या पॉलिथिनच्या 80 ते 100 गेज असावी. आणि ते सगळ्यात महत्त्वाचा कंटेनर आहे इथं, त्याच्यामध्ये आपण मशरूम तयार करणार. कंटेनर नंतर तिसरा पॉईंट आहे स्पॉन. स्पॉन म्हणजे जे मशरूमचं बी आहे त्याला स्पॉन म्हणतात. सीड फॉर प्रोडक्शन ऑफ मशरूम. नंबर 4 सॉईल, सँड, FYM, क्वायर पीथ, थ्रेड, पॉलिथिन बॅग्स, बकेट, ETC. तर हे चौथं मटेरियल आहे, सॉईल, सँड, FYM, थ्रेड, पॉलिथिलीन बॅग्स, बकेट, ETC. 5 नंबरला अदर मटेरियलमध्ये ड्रम फॉर सोकिंग द रॉ मटेरियल. काही मटेरियल भिजू घालावं लागतं, त्याच्यासाठी ड्रम लागतं. हीटर लागतं टेम्परेचर वाढत. फॉर वॉटर हिटिंग फॉगर्स, म्हणजे धुक्या टाईप किंवा ह्युमिडिटी वाढवणारं जे मशीन आहे त्याला फॉगर्स म्हणतात. फॉर ह्युमिडिटी जनरेशन अँड मेंटेनन्स. ड्रायर फॉर ड्राईंग मशरूम, वाळवण्यासाठी ड्रायर लागतो. थर्मोमीटर लागतो, हायग्रोमीटर. थर्मोमीटर टेम्परेचर मोजतो, हायग्रोमीटर ह्युमिडिटी मोजतो. केमिकल्समध्ये फॉर्मॅलिन, हे डिसइन्फेक्शनसाठी लागतं. आणि इन्सेक्टिसाईड लाईक मॅलाथिऑन आणि फंजिसाईड्स लाईक कार्बेंडाझिम, ज्याला आपण 22 म्हणतो. आणि वॉटर. कल्टिवेशन मशरूम रिक्वायर क्लीन अँड प्युअर वॉटर इन सफिशियंट क्वांटिटी. बघा, आपण मटेरियल्समध्ये किती गोष्टी पाहिल्या. पहिलं पाहिलं आपण ॲग्रो वेस्ट रॉ मटेरियल, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे स्ट्रॉ असतील, दसकट असतील, पाचट असेल किंवा कॉटनचे स्टॉक्स असतील, तर ते झाले ॲग्रो वेस्ट. कंटेनरमध्ये पॉलिइथिलीनच्या पिशव्या 18 ते 22 इंच साईजच्या, 80 ते 100 गेज जाडीच्या. स्पॉन, सॉईल, सँड, FYM. अदर मटेरियलमध्ये ड्रम, हीटर, फॉगर, ड्रायर, थर्मोमीटर, हायग्रोमीटर. आणि केमिकल्समध्ये फॉर्मॅलिन, मॅलाथिऑन आणि कार्बेंडाझिम. वॉटरमध्ये क्लीन आणि प्युअर वॉटर. तर एवढं मटेरियलची रिक्वायरमेंट आहे कशासाठी? मशरूमच्या प्रोडक्शनसाठी. 3 गोष्टी इथं आपल्याला रिक्वायरमेंटमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर, इक्विपमेंट आणि मटेरियल्स. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुमचं शेड असेल, सावली असेल किंवा चेंबर्स असतील किंवा ACच्या रूम असतील किंवा क्रॉपिंग रूम असेल, स्पॉनिंग रूम असेल. आणि इक्विपमेंट्समध्ये एअर कंडिशनर असेल, ह्युमिडिफायर असेल, हायग्रोस्कोप असेल, वेईंग बॅलन्स असेल, स्प्रे पंप, स्टीम बॉयलर, कंपोस्ट टर्नर, एक्झॉस्ट फॅन, अशा इक्विपमेंटचे. आणि मटेरियल्समध्ये ॲग्रो मटेरियल, कंटेनर, ड्रम, स्पॉन, सीड, सॉईल, सँड, FYM, हीटर,
ड्रम, फॉगर, ड्रायर, थर्मोमीटर, हायग्रोमीटर ह्या गोष्टी लागतात. केमिकल्समध्ये फॉर्मॅलिन, मॅलॅथिओन आणि कार्बन डायऑक्साईड. वॉटरमध्ये प्युअर आणि क्लीन वॉटर. तर हे झाले मटेरियल्स, मशरूम तयार करण्यासाठी लागणारं बरंचसं मटेरियल. आता पहिल्यांदा आपल्याला बटन मशरूम कसं तयार करायचं, त्याचं काय टेक्निक आहे हे थोडक्यात पाहूया. काही भाग आज होईल, काही भाग उद्याच्या लेक्चर. तर बटन मशरूम कल्टिवेशनचं टेक्निक आहे. कल्टिवेशन ऑफ व्हाईट बटन मशरूम इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस अँड रिक्वायर स्पेशल टेक्निकल स्किल फॉर रेझिंग अ सक्सेसफुल क्रॉप. कुठलंही कल्टिवेशन शिकताना किंवा करताना अगोदर त्याचं ट्रेनिंग घेणं आवश्यक. पुण्यामध्ये कृषी महाविद्यालय पुण्यामध्ये मशरूम प्रोडक्शन ट्रेनिंग प्रत्येक आठवड्याला घेतलं जातं. ती व्यवस्था आहे आणि ते केल्यानंतर तुम्हाला प्रोडक्शनची प्रोसेस प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली दोन्ही पद्धतीने चांगली जमणार. सो कल्टिवेशन ऑफ व्हाईट मशरूम, व्हाईट बटन is a complex process and requires special technique skill for raising the successful crops. It requires different temperature 22 ते 28 डिग्री सेल्सिअस फॉर स्पॉन आणि पुढच्या प्रोडक्शनसाठी 15 ते 18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागते फॉर फ्रूट बॉडी फॉर्मेशन. Besides specific temperatures is required for proper humidity and enough ventilation during for fructification. म्हणजे त्याचं स्पॉनपासून मशरूम तयार होण्यासाठी ह्युमिडिटी 85-95% लागते. कल्टिवेशन ऑफ व्हाईट बटन मशरूम इज अकम्प्लिश इन द 3 बेसिक स्टेप्स लाईक प्रोडक्शन और प्रोक्युरमेंट ऑफ स्पॉन, कंपोस्ट प्रिपरेशन अँड कल्टिवेशन. 3 स्टेप्स आहे. स्पॉन तयार करणं किंवा विकत आणणं, दुसरी स्टेप आहे कंपोस्ट तयार करणं आणि तिसरी स्टेप आहे कल्टिवेशन. त्यातल्या पहिल्या 2 स्टेप्स आज आपण पाहणार आहोत. प्रोडक्शन ऑफ स्पॉन और प्रोक्युरमेंट ऑफ स्पॉन. स्पॉन किंवा त्याचं बीज मशरूमचं ते तयार आपणही करू शकतो किंवा एकदा आणलं की त्याच्यापासून आपण परत मल्टिप्लाय करू शकतो. द स्पॉन ऑफ रिक्वायर्ड स्ट्रेन कॅन बी प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी ऑर परचेस. जे स्पॉन आपल्याला लागतंय ते विकत आणू शकता किंवा आपण लॅबोरेटरीमध्ये तयार करू शकतो. प्रिपरेशन ऑफ द ग्रोथ मीडियम. तर हे स्पॉन तयार केल्यानंतर आपल्याला मशरूम तयार करण्यापूर्वी त्याच्या अगोदर आपल्याला कंपोस्ट तयार करण्याचं आवश्यक आहे. कंपोस्ट हेच त्याचं ग्रोथ मीडियम, त्याच्यावरतीच तो स्पॉन टाकला जातो आणि त्याच्यापासून मशरूम. बटन मशरूम इज कल्टिवेटेड ऑन स्पेशली प्रिपेअर्ड कंपोस्ट. द कंपोस्ट इज प्रिपेअर्ड ॲज फॉलोज. म्हणजे विशिष्ट प्रकारे तयार केलेला कंपोस्टच आपल्याला मशरूम कल्टिवेशनसाठी आवश्यक. त्याच्यामध्ये परत कंपोस्ट तयार करण्याच्या 2 मेथड्स आहेत. लॉंग मेथड ऑफ कंपोस्टिंग LMC आणि शॉर्ट मेथड ऑफ कंपोस्टिंग SMC. लॉंग मेथडला 30 दिवस लागतात आणि शॉर्ट मेथडला 18 दिवस लागतात कंपोस्ट तयार करण्यासाठी. शॉर्ट मेथड ऑफ कंपोस्टिंग आणि लॉंग मेथड ऑफ कंपोस्टिंग. द फॉलोइंग इन्ग्रेडियंट्स आर रिक्वायर्ड टू फिल 50 बॅग्स ऑफ कंपोस्ट. जे आपण पॉलिइथिलीन बॅग्स आहेत त्याच्यामध्ये कंपोस्ट भरणार आहे त्याचं प्रिपरेशन झाल्यानंतर आणि त्याच्यावरती आपण ते स्पॉन तयार केलं त्याच्यावर ठेवणार आहे. त्याच्यापासून आपल्याला तर एका बॅगमध्ये अंदाजे 50 बॅगसाठी हे मटेरियल आहे. व्हीट स्ट्रॉ, व्हीट ब्रॅन, अमोनियम सल्फेट, युरिया, सल्फेट ऑफ पोटॅश, सुपर फॉस्फेट, जिप्सम, लिंडेन, चिकन मॅन्युअर. गव्हाचे काड त्याला स्ट्रॉ म्हणतात. लहान तुकडे असतात त्याला ब्रॅन म्हणतात किंवा गहूचं टर्कल जे आहे त्याला ब्रॅन म्हणतो. अमोनियम सल्फेट, युरिया, सल्फेट ऑफ पोटॅश, सुपर फॉस्फेट ही खतं आहेत. जिप्सम, लिंडेन हे कीटकनाशक आहे. चिकन मॅन्युअर म्हणजेच कोंबडीचं खत. तर लॉंग मेथडला 300 किलो, शॉर्ट मेथडला 300 किलो व्हीट स्ट्रॉ. व्हीट ब्रॅन लॉंग मेथडला 30, शॉर्ट मेथडला 21.6. अमोनियम सल्फेट 9 किलो लॉंग मेथडला. परत युरिया 3.5-4 लॉंग आणि शॉर्टला. सल्फेट ऑफ पोटॅश, सुपर फॉस्फेट 3 किलो लॉंग मेथडलाच. जिप्सम लॉंग मेथडला 30 किलो, शॉर्ट मेथडला 9 किलो.
लिंडेन 1 किलो लॉंग मेथड. लिंडेन म्हणजे कीटकनाशक आहे, जसं आपण फोरेट वापरतो किंवा थायमेट वापरतो. आणि चिकन मॅन्युअर शॉर्ट मेथडला 120 किलो वापरतात, जे लॉंग मेथडला वापरतात. तर हे मटेरियल शक्यतो आता शॉर्ट मेथडच शेतकऱ्याकडून किंवा कल्टिवेटरकडून वापरली जाते, लॉंग मेथड वापरली जात. तर आपण 3 स्टेप्स पाहिल्यात बटन मशरूम मधल्या. पहिली स्टेप प्रिपरेशन ऑफ स्पॉन ऑर प्रोक्युरमेंट ऑफ स्पॉन, प्रोडक्शन ऑफ द ग्रोथ मीडियम किंवा कंपोस्ट तयार करण्याची, लॉंग आणि शॉर्ट मेथड. त्याचे लागणारे इन्ग्रेडियंट्स आपण पाहिले. आणि तिसरं स्टेप आहे त्याची कल्टिवेशन. तर अशा ह्या 3 टेक्निक्स कल्टिवेशनच्या आहेत, ते सोयाबीनचं ते काही कॉटनसाठी आवश्यक आहेत, बटन मशरूम प्रोडक्शनसाठी. तर आपण ते